पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या हल्ल्यात 12 निरपराध नागरिकांचा बळी गेला आणि त्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट TRF या दहशतवादी संघटनेने घेतली. ही संघटना लष्कर ए तय्यबाशी संबंधित असून ती जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे. आता अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने TRF या संघटनेला फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन FTO आणि स्पेशली डेझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट SDGT म्हणून घोषित केला आहे. या घोषणेमुळे TRFचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघडकीस आले आहे. त्यांच्यावर आर्थिक निर्बंधही लादले जाणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत यामुळे जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधातील लढ्यास बळ मिळेल असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की दहशतवादी हा संपूर्ण मानवतेसाठी धोका असून अशा संघटनांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. TRF विरुद्ध उचललेले हे पाऊल भारताच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ देणारे आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर TRF यांच्या कारवाई, त्यांचे उद्दिष्ट आणि त्याच्यावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कारवाईबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. 7 मे 2025 रोजी भारताच्या संरक्षण विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, या हल्ल्यामागे TRF नावाचा दहशतवादी गट आहे आणि तो लष्कर-ए तय्यबा या पाकिस्तान स्थित कडव्या इस्लामी गटाशी थेट संबंधित आहे. जरी मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत याचे प्रत्यक्ष पुरावे सादर केले नसले तरी त्यांनी असा दावा केला आहे की हल्लेखोर पाकिस्तानमधून आले होते किंवा तिथं प्रशिक्षण घेतलं होतं. दुसरीकडे पाकिस्तानने भारताचे हे आरोप फेटाळले आहेत. हल्ल्यानंतर लगेच सोशल मीडियावर TRFच्या नावाने एक पोस्ट आली होती, ज्यामध्ये या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. पण काही वेळातच TRFने तो दावा फेटाळून लावला आणि सांगितलं की त्यांचा सोशल मीडिया अकाउंट चुकीच्या व्यक्तीकडे गेला होता. तरीही भारत सरकारने तपासादरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारे या हल्ल्याचे धागेदोरे TRFशी जोडलेले आहेत असं अधिकृतरित्या जाहीर केलं. ऑगस्ट 2019 मध्ये भारत सरकारने कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकला आणि राज्याचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केलं. या निर्णयानंतर कडव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये अस्वस्थता वाढली आणि नवीन गट तयार होऊ लागले. त्याच दरम्यान द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRF या नव्या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला. या गटाने सुरुवातीला सोशल मीडियावर भारत विरोधी प्रचार सुरू केला. तरुणांना भडकवणं, सरकार विरोधात चिथावणीखोर मजकूर पसरवणं अशा प्रकारे त्यांनी हळूहळू आपला पाय जमवायला सुरुवात केली. पुढे जाऊन TRFने हत्यारं उचलली आणि प्रत्यक्ष हिंसेचा मार्ग स्वीकारला. आता TRF कडून घडलेले महत्त्वाचे हल्ले कोणते आहेत ते पाहूया. गेल्या काही वर्षात TRF वर अनेक हल्ल्यांचे आरोप आहेत. मे 2020 हिंदवाडा, उत्तर काश्मीर या हल्ल्यात भारतीय लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले. ऑगस्ट 2023 कुलगाम चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले. सप्टेंबर 2023 कोकरनाग, अनंतनाग जिल्हा
2 लष्करी अधिकारी आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा डी-एस-पी शहीद. ऑक्टोबर 2024 गांदरबल. एका बोगद्याचं काम करणाऱ्या 6 स्थलांतरित कामगारांवर गोळीबार. त्यांच्यासह एक डॉक्टरही मृत्युमुखी पडला. या हल्ल्यांमध्ये टी-आर-एफने थेट जबाबदारी स्वीकारली होती किंवा ती त्यांच्यावर टाकण्यात आली होती. 2023 मध्ये भारत सरकारने टी-आर-एफला उपा म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. शिवाय या संघटनेचा प्रमुख शेख सज्जाद गुल याला दहशतवादी घोषित करण्यात आलं. यामुळे टी-आर-एफवर अनेक आरोप आहेत. तरुणांना दहशतवादाकडे वळवणं, सोशल मीडियावर देशविरोधी मजकूर पसरवणं, जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी करणं, भारतीय सुरक्षा दलांवर व स्थलांतरितांवर हल्ले घडवणं. भारत सरकारने म्हटलं आहे की टी-आर-एफच्या या कारवाई राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वभौमत्वाला थेट धोका पोहोचवतात. 2016 नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स या संस्थेने पाकिस्तानवर दहशताबाबत दबाव आणायला सुरुवात केली. FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आणि ब्लॅकलिस्ट करण्याचाही इशारा दिला होता. पाकिस्तानवर दबाव असतानाच त्यांनी थेट लष्कर-ए-तैयबा किंवा जैश-ए-मोहम्मद यांचं नाव घेण्याऐवजी स्थानिक गट उभे करण्याचं ठरवलं. त्यातूनच 2 नवीन गट समोर आले. लष्कर-ए-तैयबा, टी-आर-एफ द रेझिस्टन्स फ्रंट, जैश-ए-मोहम्मद PAFF पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट. हे दोन्ही गट काश्मीरमध्ये हिंसाचार चालू ठेवण्यासाठी तयार केले गेले, पण स्थानिक चळवळ असल्याचं भासवण्यासाठी नव्या नावांखाली काम करत आहेत. सैन्य विषयांचे अभ्यासक श्रीनाथ राघवन म्हणतात, टी-आर-एफ ही लष्करचीच शाखा आहे, पण थेट संबंध न दाखवता काम करत आहे. जेव्हा अशा गटांना नष्ट करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते कोणता तरी हल्ला करून आपलं अस्तित्व सिद्ध करतात. टी-आर-एफ ही संघटना एक प्रकारची छुपी लष्कर-ए-तैयबा आहे. ती स्थानिक चळवळ असल्याचं भासवून दहशतवादी कारवाया करत आहेत. भारतीय सुरक्षा दलांवर, स्थलांतरितांवर आणि सामान्य नागरिकांवर वारंवार हल्ले घडवते. सोशल मीडियाचा वापर करून प्रचार, भरती आणि दहशत पसरवण्याचं काम करते. अशा संघटनांवर आता अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने टी-आर-एफला फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन आणि स्पेशली डेझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केल्यामुळे जगात एक चांगला संदेश गेला आहे. अशा निर्णयांची सर्वांनाच अपेक्षा असते. या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.